शिरोळ तालुक्यातील दत्तवाड हे गाव नेहमी चर्चेत असतेच। दरम्यान गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दत्तवाड येथील सरकारी दवाखान्यासमोर जुन्या भांडणाच्या रागातून नूर काले व सागर कोळी यांच्यात जोरदार वाद आणि काले यांनी सागर कोळी याला बेदम मारहाण केली। यावेळी कोळी यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या हाणामारीत सागर कोळी याचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचे समजते। दरम्यान हाणामारीची तक्रार देण्यासाठी कोळी गटाचे समर्थक पोलीस ठाण्यासमोर आले। याचवेळी नूर काले पोलीस ठाण्यासमोर आला। त्याने संतप्त झालेल्या कोळी समर्थकांनी नूर काले यांना बेदम चोप दिला। यावेळी एकाच्या डोक्यात जबर मार बसला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला। गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडली। त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते। दरम्यान कुरुंदवाड पोलिसांनी सागर कोळी याची मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन फिर्याद घेतली। या फिर्यादीवरून संशयित आरोपी नूर काले, साकीब काले, अकबर काले या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दत्तवाड हे नूर काले व ग्रामपंचायत सदस्य रेखा कोळी यांच्यात मोठा राजकीय वाद आहे। गुरुवारी कोळी यांचे पती सागर कोळी व नूर काले यांच्यामध्ये वाद झाला होता। यावेळी काले याने कोळी याला मारहाण केल्याने रेखा कोळी याने काले याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यात आले होते। यावेळी कोळी समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले होते। याच दरम्यान नूर कालेही पोलीस ठाण्यासमोर येताच कोळी समर्थकांनी काले याला पोलीस ठाण्यासमोरच बेदम मारहाण केली। पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवले। त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त होता। दोन्ही गटावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसोळ।